गव्हर्नमेंट काम करत आहे, अशा गव्हर्नमेंटच्या शाळांमध्ये ॲडमिशनची संख्या भयानक पद्धतीने वाढेल. कारण लोकांचा विश्वास वाढतोय. उद्या सी पॅटर्न होईल आणि क्वालिफाईड टीचर जात आहेत. वेगवेगळ्या आस्थापनामध्ये मी स्वतः पाहिलेलं आहे, जिथं फर्स्ट फेजमध्ये लागलेल्या शिक्षकांनी जाऊन आधी शाळेतल्या जाळ्या साफ केलेत. बंद पडलेली कार्यालय साफ केलेत आणि तिथं शाळा परत एकदा जिवंत केलेत. ज्या शाळेच्या विद्यार्थी शाळा सोडून गुरं राखायला जात होते, अशा शाळेत आता 22-22 विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे. मग यामुळं भयानक पद्धतीनं पटसंख्या वाढेल. परिणामी थर्ड स्टेटला तुमच्या जी जागांची संख्या असेल, ती सुद्धा भयानक पद्धतीने असेल. कारण या सर्व गोष्टींचा परिणाम हा सकारात्मक होत असतो. ज्या लोकांनी गेले 12 वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये बी-एड करून, टी करून, टेट देऊन वाट पाहिली आहे, त्या लोकांना आता न्याय मिळून संयुक्तिक आहे आणि त्यांना तो न्याय मिळतोय. तो न्याय मिळवण्यासाठी आपण आपल्यातर्फे जो प्रयत्न करत आहोत, नक्कीच शासनाची इच्छा आणि आपले प्रयत्न याचा दुग्ध शर्करा योग येऊन तो न्याय मिळतोय. वेळ प्रसंगी तुम्हाला माझं सांगणं आहे, जे थर्ड टेटचा अभ्यास करत आहेत, जे नवीन शिक्षक आहेत, ज्याचे डी-एड आत्ता झालेला आहे किंवा सेकंड टेटला मार्क कमी होते, अशा लोकांना माझी विनंती आहे, की आपण जास्तीत जास्त मार्क मिळवणे, जास्तीत जास्त डीप खोलात जाऊन अभ्यास करणे आणि मार्क मिळवण्याचा प्रयत्न करा. कारण ज्या लोकांना पहिल्या टेटला, आताच्या टेटला 170 मार्क होते, 150 मार्क होते, 160 मार्क होते, 140 मार्क होते, 135 मार्क होते, अशांना कुठेही लढा देण्याची वेळ आली नाही. त्यांना डायरेक्ट रिक्रुटमेंट भेटलेली आहे. पहिल्या यादीत पहिल्या पानावर त्यांचं नाव आलेलं आहे. तर मित्रांनो, कमी मार्क मिळवून आम्ही जो एक वर्ष गेलं संघर्ष करतो, तो संघर्ष करायचा आहे, की जास्तीत जास्त मार्क मिळवून तुम्हाला पहिल्या यादीत नाव घ्यायचं आहे. जागांची संख्या करू नका, इच्छा करू नका किंवा काळजी करू नका जागांच्या संख्येची. मी आता सांगितल्याप्रमाणे माझं बोलणं तुम्ही क्रॉस व्हेरिफाय करून बघा. वेगवेगळ्या पेपरची कात्रणं वेगवेगळ्या ग्रुपवरती आतापर्यंत प्रकाशित झालेली आहेत आणि 100% तुमच्या थर्ड टेटला मोठ्या प्रमाणात जागा येतील. आणि त्या जागा कशा खेचून आणायच्या. अजून दुसरा पॉइंट आहे, की 80% पदभरतीची आत्ता परवानगी आहे. हां, राहिलेल्या येस. तो 20% महत्वाचा आहे. पदभरतीची सुद्धा राहिलेल्या 20% हो. पदभरतीची सुद्धा परवानगी शासन लवकरच देईल. आणि ती परवानगी थर्ड टेटसाठी असणार आहे. म्हणजे त्या 20% जागा अजून तिसरं पॉइंट, शासनाने 21,000 ची पदभरती केली पहिल्या फेजमध्ये. त्यामध्ये 6,000 ते 7,000 जागा या रिक्त अपात्र गैरहजरच्या राहिल्या. सेकंड फेजमध्ये त्या जागा राहणारच नाहीत का हो? रिक्त अपात्र गैरहजर सेकंड फेज मध्ये पण राहणार आहेत. काही महाठग किंवा महानग असेही आहेत, नियुक्ती स्वीकारून सुद्धा रुजू होत नाहीत. मग ते रुजू न झालेले सुद्धा आहेत. अशा सर्वांचा डेटा कलेक्ट करून आणि तत्कालीन संच मान्यता आणि तत्कालीन सगळा 20% ची परवानगी मिळवून थर्ड टेट सुद्धा मोठ्या प्रमाणात जास्तीत जास्त संख्येचा होईल. त्यामुळे थर्ड टेट साठी लागणारी इत्थंभूत माहिती तुम्हाला ऍडव्होकेट प्राध्यापक बालुशा माने यांच्या चॅनलवरती मिळेल. तुषार देशमुख ऑफिशियल यांच्या चॅनलवरती मिळेल. आणि तुम्ही जे शिक्षक भरतीमध्ये ऑथेंटिकेट माहिती देतात, अशा वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही माहिती गोळा करत असताय. परंतु अभ्यास करणं ही तितकंच गरजेचं आहे. स्टे कनेक्टेड आणि डीप स्टडी करा. एवढंच बोलतो. थर्ड टेट बद्दल सर हां, बोलण्यासाठी सर. अजून खूप सारी लाईव्ह घेतली जातील. हां, तेच सर थर्ड टेक बद्दल अजून एक सांगायचं आहे. मुख्यमंत्री 100 डेज मिशन त्याच्यानुसार भरती चालू आहे. बरेच अभियोग्यताधारक आहेत, जसं तुम्ही सांगितलं, की स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ते शिक्षक भरतीमध्ये जॉइन आहेत. किंवा त्यांचं जॉइनिंग अजून रोखलेलं आहे. ज्यांचं जॉइनिंग अगदी एकदम नाही का बॉर्डर लाईनवरती आहे, ते सगळे तिकडं होतील. तिथे थर्ड टेटला जागा होतील आणि म्हणूनच मी यांना सांगितलं, की मी स्पेशल लाईव्ह येणार आहे. आपण आता 100% पदभरती थर्ड टेटमध्ये करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. मंत्रालयामध्ये आणि त्याच्यावरचं अपडेट आपल्याला मिळणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये. त्याच्यावरती नक्की आम्ही सांगणारच आहोत. त्यामुळे जागा थर्ड टेटला कमी येतील असं अजिबात सुद्धा नाहीये. जास्तीत जास्त जागा येणारच आहेत आणि सर्वात महत्वाचं की मे-एप्रिलमध्ये आता डिसेंबरमध्ये सुद्धा सर आपण बघितलं की नांदेडला 400-500 शिक्षक रिटायर होतात आहे. मध्यंतरी अजून मी कुठलं तर ह्याच्यामध्ये बघितलं की 200-250 धुळे का कुठेतरी, सोलापूर आय थिंक कुठे असे इतके नंबर ऑफ टीचर्स रिटायर होतात आहे. ते नवीन संच मान्यतेनुसार सगळे थर्ड टेटला येणार आहेत. काळजी करू नका. थर्ड टेट करण्यासाठी आपण प्रयत्न करूया आणि तुमच्याबद्दल जे चांगलं आहे, महत्वाचं आहे आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे 80% नाही तर ज्या काही बाकी विद्यार्थी संख्या वाढेल आणि त्याचा परिणाम होणार आहे. ॲक्शन मोडवरती शिक्षण मंत्री आहेत, त्याचाही परिणाम येणार